सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात रंगपंचमीचा उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी दुचाकीवरून सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाकीवरून रंगांची उधळण करणाऱ्यांची संख्या जास्त होती। तरुण युवक रंगांची उधळण करण्यात मग्न होते। अशातच या तरुणांवर विटा पोलिसांची करडी नजर होती। सतत विटा शहरात विटा पोलीस पेट्रोलिंग करताना दिसत होते। दुचाकीवरून रंग खेळत असताना कदाचित कोणावरही असं संकट अपघाताप्रमाणे येऊ नये याची परमेश्वराजवळ प्रार्थना करत, त्यातूनही वेळप्रसंगी रंगपंचमी दरम्यान एखादा अपघात झाला तर तातडीने सेवा उपलब्ध करण्यासाठी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक अजितदादा जाधव सह दैनिक प्रीतिसंगम खानापूर तालुका व विटा शहराचे प्रतिनिधी शिराज शिकलगार विटा शहर पोलीस मित्र अध्यक्ष यांनी अपघातग्रस्तांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध ठेवली होती। तर शिराज शिकलगार यांनी सचिन साबळे यांची ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली। तर सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक अजितदादा जाधव यांनी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे खानापूर तालुका अध्यक्ष नानासाहेब मंडलिक यांनी निसर्ग फाउंडेशन मोफत ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली। यावेळी प्रमुख उपस्थिती विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सह विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी व इतर पोलीस कर्मचारी आणि सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक अजितदादा जाधव सह विटा शहर पोलीस मित्र अध्यक्ष शिराज शिकलगार, विक्रम माळी, विक्रम जगदाळे, नानासाहेब मंडलिक, अनिल पाटील, महादेव पाटील, परवेज मणेर, विशाल शिंदे, प्रकाश चव्हाण, सचिन शिरतोळे व अन्य मान्यवर उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।